है 4 दिन। मी आता आपण सकाळ सकाळी चाललो होतो हॉटेलला. मग काय डायरेक्ट आलो हॉटेलला वस्तातला म्हणलं चला झाड बघून येऊ आपले चिकूचे. वस्तात म्हणले चल मग काय मला हॉटेल बंद असल्यामुळे कामधंदा तर काही नव्हता. मग काय निघलो डायरेक्ट झाडं बघायला. गवत तर असलं झालं पण वस्तात निघितली काटकी. वस्तात म्हणले चल मी आता रस्ता करीत निघतो. मी म्हणलं चला मी तुमच्या मागं आहेच. गवत तर एवढं होतं कसतरी वस्ताच्या पाठीमागं चलत आलतो डायरेक्ट चिकूच्या झाडापाशी. बघा मित्रांनो चिकूचं झाड. मग मला आणि थोडं समोर चला मग तिथून दाखवा आपले झाड. बघा मित्रांनो फळं तर कसले आलते. याला पाणी नव्हतं काही नव्हतं तरी पण आलते लय भारी. काय गेलं तर पण आणि काय पिकले तर नव्हते ते. मग काय वर येंगण्यासाठी आपण सीडीवर तर येंगत होतं आपल्याला. म्हणलं चला आता सीडीवर येंगा. सीडीवर येंगलं तर फक्त काय पहिल्या पायरीवर येंगलं तर दुसरी पायरी इतकी लांब लचक होती. तेव्हा कसं जाऊ आता. त्यामुळे नको बाबा एखादा हात मोडलं तर काय व्हायचं. त्यामुळे उतरलो डायरेक्ट खाली. त्यानंतर चाललो होतो डायरेक्ट बाहेर. या बघा मित्रांनो किती गवत झालं हे. लय अति गवत झालेलं आहे. त्यानंतर निघलो होतो डायरेक्ट हॉटेलमध्ये. त्यानंतर दिसलं आपल्याला एक लाल फुलाचं झाड. मित्रांनो हे झाड कोणतं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. हे झाडाचं फक्त नाव शेतकरी सांगू शकतो. चला म्हणलं आता एक झोप घेऊ मस्तपैकी. मित्रांनो भेटतो आता नंतर झोप झाल्याच्या नंतर आपल्याला. मग काय झोप तर झाली पण आता कामधंदा तर काही नव्हतं. चला म्हणलं एवढं गवत कापून घ्यावा. या मित्रांनो गवत कापायला. गवत ते तर चालतं आपलं कापून. आता म्हणलं चला डायरेक्ट घसरगुंडीवर वर येंगू. वरतं येंगा म्हणलं डायरेक्ट तर निघलो इथूनच. शिडीवरून येंगत नसतोय आपण डायरेक्ट उडी मारून येंगत असतं वर. मग काय बघतो तर काय वस्तात पण लय दमले होते. वस्तात एका घसरुंडीवर वर जाऊन बसले होते डायरेक्ट. काय चला म्हणलं आपण पण घोडा खेळू आता. मित्रांनो किती मोठं झालं तरी थोडं पण लहान लेकरांनी करावंच लागतंय. मग काय लहानपण आठवत होतं. डायरेक्ट गोळ फिरत होतं. चक्रात येत होतं लई. तर झालं नंतर बघत होतं काय आपल्या 5 लाखाच्या MT मध्ये तर कशाने तरी खोपाच करून बसलो होतं याच्यात. खोपा तर बघून झालं म्हणलं चला आता झोका खेळू. झोका खेळून झालं म्हणलं चला आता 100च्या स्पीडने गाडी होतं लय चालतंय. म्हणलं डायरेक्ट घसरगुंडीवर 100च्या स्पीडने येंगू आता. मग काय डायरेक्ट टाकलं चावता गेलं सनमध्ये वर येंगलो डायरेक्ट. वसंत म्हणलं ह्याच्यावर पण येंग. म्हणलं काय तुम्हाला काय वाटलं कमी वाटलं का मी डायरेक्ट आलो मग ह्याच्यावर पण 100च्या स्पीडनं वर. मग काय त्यानंतर आले मामा म्हणले चला जेवायला भुका नाही का लागल्या. म्हणलं मामा भूक तर लय लागली. मग आलो डायरेक्ट चला मग डायरेक्ट म्हणलं वस्तातला या वस्तात तुम्ही पण खाली. मग काय मध्ये आलो मामा म्हणले भाजी तर बनवली राईस बनव तू. म्हणलं मामा मग मीच बनवतो ना राईस आता. मित्रांनो आपल्याला सगळं काम येतं बरं का. कोणत्या कामात अडाणी कधीच राहावं नाही. मग बघा आता मित्रांनो मी राईस कसा बनवतो. मग काय आता झालं आपला राईस बनवून. मित्रांनो कसा राईस बनवला कमेंटमध्ये नक्की सांगा. मग काय राईस तर बनवून झालं म्हणलं चला आता जेवण करावं. या मित्रांनो जेवण करायला. मग काय आपलं जेवण तर झालं म्हणलं चला लय गार लागायला लागले. मग काय चला म्हणलं आता डायरेक्ट शेकोटीच करावं. मग काय पेटली शेकोटीन. चला म्हणलं आता मित्रांनो हे ओरलंच होतं. त्यात आता बघा दुप्पण कसलं होतंय. तेव्हा मित्रांनो दुप्पण कसलं झालं असं वाटत होतं एक कुठं काहीतरी पेटलंय. का बघ फोन यायचंच काम झालं ते आता. लयच पेटलं होतं डेंजरमध्ये आपण. आपल्याला कामं पेटून द्यायचे लय भारी येते मित्रांनो. कोणाला काय पेटून द्यायचं असलं कॉमेंटमध्ये आहे टाका. जारण दूर संगच करतो त्यांचा पेटवायचं त्यांचं. शेकोटी पेटील काहीतरी मस्ती नाही केली हे तर कधी जमणार नाही. मग चला आता डायरेक्ट या जाळातूनच उड्या मारायच्या होत्या आपल्याला. मित्रांनो उड्या दम्मानी मारत असते बरं का. दुपणातून जाळ असतो लय. आपण मारली होती थोडे सावधानी. उड्यात मारून झालं ते आपल्या. आता पण आपल्याला दुसरी सासू आणली मस्तपैकी बाहेर जाळ करायचं होता आपल्याला. आता सासूला जळून टाकतो आता मस्तपैकी. मग काय आता सासू तर झाली ती जळून खाक. मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ब्लॉग पूर्ण बघत जा. मित्रांनो भेटू आता नवीन ब्लॉगमध्ये.